आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातम्या सुपरफास्ट। राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचा आरोप केला होता। त्यानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला। ज्याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे त्याचं उत्तर भाजपचे नेते देत आहेत। मतांची चोरी केली असं दिसतंय अशी टीका ठाकूर यांनी केली। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथे असलेल्या फिनले कंपनीमध्ये कामगारांचं वेतन थकलंय। वेतन थकल्यामुळे 2 कामगारांनी मिलमधल्या चिमणीवरती चढून 12 तासांपासून शोले आंदोलन केलंय। जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा इशारा कामगारांनी दिला। लोणावळा पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांसोबत आढावा बैठक घेतली। यावेळी डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या हातनूर धरणावरती तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे। रोषणाईमुळे धरण परिसर उजळून निघालाय। मावळ तालुक्यात वडगाव कान्हे आणि लोणावळा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात मोठी भर पडणार आहे। सीटी स्कॅन, एमआरआय, डायलिसिस सारख्या मोठ्या सोयी उपलब्ध होणार आहेत। ही आरोग्याची सगळी कामं इथे होणार आहेत। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील टाळगाव गावात कुत्र्याच्या शिकारीसाठी बिबट्या आला, मात्र कुत्र्यानंच बिबट्याला पळवून लावलं। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। तुळजापुरात छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी तलवार देतानाचं 108 फुटी भव्य शिल्प उभारण्यात येणार आहे। मात्र या शिल्पावरनं निर्माण झालेला वाद आणखी चिघळताना दिसतोय। शिल्प अष्टभुजा असावं की द्विभुजा या वादावरून आधीच तणावाचं वातावरण असताना आता वंचित बहुजन आघाडीनं या संपूर्ण शिल्पालाच विरोध केलाय। अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अचानक भेट दिली। त्यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली। रुग्णालयातील कामकाजाची पाहणी त्यांनी केली। जळगावात शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत राज्य शासनाच्या निषेधार्थ 11 तारखेला मोर्चा काढला जाणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती हा मोर्चा काढला जाईल। जळगावच्या धरणगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे तातडीनं या भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली। अहिल्यानगरच्या सावेडी इथे एका खासगी फायनान्स कंपनीनं कर्ज थकवल्याच्या कारणावरून कोणतीही तडजोड न करता मागासवर्गीय कुटुंबाच्या घरावरती जबरदस्तीनं ताबा घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी संबंधित कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं। जळगाव जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगला चर्चेचा विषय ठरतोय। या व्हिडिओमध्ये 75 वर्षीय इसम धबधब्याजवळ ठसकेबाज डान्स करताना दिसतायत। विशेष म्हणजे हा इसम तरुणांसोबत देवभूमी उत्तराखंडातील चारधाम यात्रा करत असताना अचानक धबधब्याजवळ डान्स करू लागला आणि हा क्षण कॅमेरामध्ये कैद करण्यात आलाय। भोकर जळगाव मार्गावरती प्रवास करताना एसटी प्रवाशांनी संताप व्यक्त केला। किनोदपासून जळगावपर्यंत या बसनं प्रवास करताना प्रवाशांनी अस्वच्छता, असुविधा आणि वाजवीपेक्षा अधिक तिकीट दर असूनही सुविधा शून्य दिल्याचा आरोप करण्यात आलाय। व्हिडिओमध्ये बसची दुरवस्था देखील दिसून आली आहे। चंद्रपूरच्या अतिदुर्गम भागातील जिवती तालुक्याचा पालडोह गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी यंदाचं रक्षाबंधन खास ठरणार आहे। या शाळेतले विद्यार्थी राष्ट्रपती भवनात रक्षाबंधन साजरा करणार आहेत। शाळेतील 5 मुली आणि मुख्याध्यापक दिल्लीसाठी रवाना झालेत। यानंतर एक मोठी बातमी धाराशिवमधनं। ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाइंड विनोद पिटू गंगणे याच्या हस्ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। या सत्काराला भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील देखील उपस्थित होते। मोठ्या क्रेनच्या साह्यानं हार घालत बावनकुळे यांचा पिंटू गंगणे मित्र परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी विनोद पिटू गंगणे या आरोपीला जवळ बोलवत पाठ थोपटत कौतुक सुद्धा केलं। ड्रग्ज प्रकरणावरती आक्रमक भूमिका घेणारे भाजपचेच मंत्री ड्रग्ज माफियाचा सत्कार करताना त्या ड्रग्ज माफियानं मंत्र्याचा सत्कार केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। उद्या सगळे तुळजापूरला बोलू, तुम्हाला सगळ्यांना ॲफिडेव्हिट तोपर्यंत पाठवतो, पोलीसचा ॲफिडेव्हिट पाठवतो आणि उद्या बोलू आपण। उद्या बोलू, ॲफिडेव्हिट पाठवतो सगळ्यांना, ते ॲफिडेव्हिट वाचा सगळे। ॲफिडेव्हिट लगेच मिळेल तुम्हाला, ॲफिडेव्हिट सगळ्यांना पाठवतो। एक मोठी बातमी बघूयात। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गेल्या महिन्यात रॅपिडो बाईक बुक केली आणि रॅपिडो आल्यानंतर त्यांनी
रॅपिडो बाईकवरती कारवाई केली होती. महाराष्ट्रात रॅपिडोला परवानगी नसल्याचं सरनाईक म्हणाले. त्यानंतर काही दिवसांनी नियम लागू करत बाईक टॅक्सी सेवा सुरू झाली आणि आता सरनाईकांच्या मुलाच्या प्रो गोविंदा या स्पर्धेचे स्पॉन्सर रॅपिडो आहे. यावरून विरोधकांनी प्रताप सरनाईकांना लक्ष्य केलंय. काही दिवसांपूर्वी तुम्ही कंपनीला धमकी देता, त्यांना विचारणा करता आणि आता त्याच कंपनीची स्पॉन्सरशिप घेता, असं म्हणत रोहित पवारांनी सवाल उपस्थित केले. मंत्रालयाजवळ त्यांनी एक टॅक्सी बुक केली, रॅपिडोची मोटरसायकल. तो माणूस तिथं आला. त्या माणसाला सांगत असताना त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आम्ही रॅपिडो मोटरसायकलला परवानगीच दिलेली नाही, तरी तुझी सर्व्हिस तिथं कशी चालू. त्यानंतर त्यांनी जे काय उत्तर दिलं असेल ते दिलं असेल. त्यानंतर मीडिया झाला, भपका झाला. पण कालच आपण जर बघितलं, प्रो गोविंदा ही जी स्पर्धा श्री सरनाईक व त्यांच्या मित्रपरिवारांनी तिथं सुरू केलेली आहे, त्यांचे मेन टायटल स्पॉन्सर जो कोण असेल तर रॅपिडो नावाची ही कंपनी आहे. त्यांच्या एका लीगला तुम्ही जर त्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप घेत असाल, चर्चा अशी आहे मनी फॉर्ममध्ये आणि काइंडमध्ये, म्हणजे काही वस्तू स्वरूपात मदत केली जाते. अंदाज असा आहे की 10 कोटीच्या आसपास अशी स्पॉन्सरशिप या कंपनीली, रॅपिडो कंपनीली सरनाईकांच्या फाउंडेशनला नाही तर या स्पर्धेला तिथं दिलेली आहे. आमचा प्रश्न एवढाच आहे, मग 2-3 महिन्यापूर्वी त्या कंपनीला तुम्ही जी धमकी दिली, ती धमकी याच्यासाठीच दिली का की तुम्हाला तिथं स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून काही करोड रुपये मिळाले पाहिजे? आणखी एक मोठी बातमी बघूया. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा संबंध नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वातावरण शांत झाल्यानंतर मुंडेंना मंत्रिपदावरती सुद्धा संधी दिली जाईल अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा हा जनभावनेमुळे घेतला असून त्यासाठी मुंडेंच्या राजीनाम्यासाठी केंद्रातील नेत्याचा दबाव नव्हता अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. ईडीनं चौकशी केलेल्या प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण कमी आहे. ईडी एखाद्या ठकासारखं वागू शकत नाही. या यंत्रणेला कायद्याच्या चौकटीतच राहून काम करावं लागेल अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं ईडीला फटकारलं. मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालय, शैक्षणिक संस्था आणि दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रांच्या आजच्या होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. सकाळच्या सत्रात फार्मसी आणि एमएड अभ्यासक्रमाच्या तर दुपारच्या सत्रात एमए आणि एमकॉमच्या परीक्षा होत्या. आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरील आचार्य अत्रे चौक ते कफ परेड स्थानकांच्या अग्निसुरक्षा तपासणीला सुरुवात झाली आहे. सीएसएमटी, विधान भवन आणि कफ परेड या 3 मेट्रो स्थानकांच्या तपासण्या पूर्ण झाल्यात, तर येत्या काही दिवसात उर्वरित स्थानकांची देखील अग्निसुरक्षा तपासणी केली जाणार आहे. सिद्धिविनायक मंदिरात 12 ऑगस्टला असलेल्या अंगारकी निमित्तानं श्री गणेशाच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या दिवशी पहाटे 3:15 वाजता महापूजा होईल. मात्र यावेळी मंदिरामध्ये कॅमेरा आणि लॅपटॉप घेऊन जाण्याची परवानगी नाही. गुरुपौर्णिमेला सुरू झालेला गोविंदा पथकांचा सराव आता अंतिम टप्प्यात आलाय. सराव सुरू असतानाच गोविंदा पथकांनी स्वतःचा आर्थिक डोलारा देखील तेवढ्याच शिस्तबद्धरित्या सांभाळलाय. या पथकांचा दरवर्षीचा आर्थिक ताळेबंद 3 ते 10 लाख रुपयांपर्यंत जातो. राज्यातील शिक्षकांसाठी कार्यरत असलेली बीडीएस प्रणाली गेल्या महिन्याभरापासून बंद पडली आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमधील 8,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काची ठेव रक्कम अडकून पडलेली असल्यामुळे या शिक्षकांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. धार्मिक स्थळावरील ध्वनिक्षेपकाच्या वापराविरोधात मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर 24 दर्ग्यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसंच अजानसाठी योग्य आवाजात ध्वनिक्षेपक वापरू देण्याची परवानगी देण्याची मागणी केली. न्यायालयानं या याचिकेची दखल घेऊन सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. यानंतर एक मोठी बातमी. नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचा डबा घसरला. रेल्वे रुळावरनं डबा घसरल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत. दौंडकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या मालगाडीचा हा अपघात झालाय. एक डबा रुळावरून घसरलाय. त्यामुळे नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचा डबा रुळावरून घसरल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे जाणारी रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत आणि ही वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेत. दौंडकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या एका मालगाडीचा डबा रुळावरून घसरून अपघात झालाय. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
तर ही दृश्य आहेत एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतवरती आपण बघतोय. नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचा डबा कसा रुळावरून घसरलेला आहे आणि दौंडकडे जाणारी ही मालगाडी होती. त्याचा डबा घसरल्यामुळे काय परिणाम झालेत इतर रेल्वेच्या वेळापत्रकावरती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बबू शेख यांच्याकडनं. बबू, काय याबद्दल माहिती द्याल? श्वेता, ही जी मालगाडी आहे ती दौंडकडे सिमेंट घेऊन जात असताना रेल्वे क्रॉस करत असताना नांदगावच्या रेल्वे स्थानकाजवळ त्याचा एक डबा जो आहे तो रुळावरून घसरलाय. त्याच्यामुळे मुख्य अप लाईन जी आहे मुंबईकडे जाणारी त्या लाईनवरच तो डबा घसरल्यामुळे मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ते विस्कळीत झालेली आहे. काही गाड्या चाळीसगावला तर काही त्याच्या पलीकडे थांबवण्यात आलेल्या आहे आणि जे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहे. युद्ध पातळीवर डबा हटवण्याचं काम सुरू आहे. जवळपास आणखी किमान 2 तास लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तोपर्यंत जी वाहतूक आहे वेगळ्या मार्गाने वळवण्याचा प्रयत्न केला जाते. डाऊन लाईनने ती गाड्या ज्या आहेत ते वळवण्याचा प्रयत्न केला जाते. एकूणच 2 तासापासून सर्व प्रवाशांचा खोळंबा झालाय, त्यांचे हाल होत आहे. मात्र युद्ध पातळीवर काम सुरू असल्यामुळे 2 तासाच्या आत काम सुरू रेल्वे लाईन पूर्ववत होईल अशी रेल्वे अधिकाऱ्यांनी आपल्याला माहिती दिली. बाबू, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भल्या पहाटे चाकण परिसरातला दौरा सुरू केला. यावेळी चाकण चौकात झालेल्या वाहतूक कोंडीवरनं अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. वाहनं थांबवून कोंडी का केली आहे, वाहतूक सुरू करा असं म्हणत अजित पवारांनी पोलीस आयुक्त चौबेंना सुनावलं. भल्या पहाटे अजित पवार दौऱ्यावरती आल्यामुळे अधिकाऱ्यांची सुद्धा चांगलीच धावपळ झाली. ते गाड्याच्या मध्ये थांबतात ते सगळं आपलं ट्रॅफिक थांबवतात तेव्हा ते ट्रॅफिक थांबलं. चोपे असं नाही ना, मूर्खासारख्या गाड्यामध्ये काय रस्त्यात उभ्या करतात माहिती. लेफ्टनं फ्री होईल हे केल्यामुळं ट्रॅफिक जाऊ दे ना, गाड्या जाऊ दे ना. जसे दादा येणार आहेत म्हणून रातोरात रस्त्यांची कामं झाली, रातोरात चौक मोकळे झाले. असेच चौक रोज सर्वसाधारण लोकांसाठी मोकळे हवेत आणि रस्त्याची समस्या लवकरात लवकर सुटावी ही विनंती. याचबरोबर ही ट्रॉफिक होण्याचं मेन कारण म्हणजे चाकण चौकातील रिक्षा, ह्या अनलिगल रिक्षा लवकरात लवकर बंद व्हाव्यात. तसेच चाकण MIDC मध्ये ह्या कंपन्यांचे मोठे मोठे कंटेनर रस्त्यावर थांबतात, त्यांची विल्हेवाट लावावी आणि हे जे 2 पूल आहेत यांची कुठलीही गरज नाहीये, हे पूल लवकरात लवकर काढावी ही आमच्या वतीने विनंती. 100% आम्हाला खात्री आहे, संपूर्ण चाकणकरांना खात्री आहे हा प्रश्न अजितदादांच्या माध्यमातून 100% मार्गी लागेल. पण दादांनी यामध्ये थोडंसं लक्ष घालावं. जसं त्यांनी आज ज्याप्रमाणे ते सकाळीच आले, जे काही प्रशासनाला सूचना केल्या, इथून पुढे पण त्यांनी लक्ष घालावं. तसंच आमची जी कृती समिती आहे यांच्या ज्या सूचना आहेत किंवा आमच्या ज्या काही स्थानिक पुढाऱ्यांच्या काही विनंती असेल, सूचना असतील, हे विचारात घ्यावा. हा प्रश्न अजितदादांच्या मार्फतच मार्गी लागू शकतो. अजितदादांनी PMRD मार्फत इथं बरेच उड्डाण पुलांचं नियोजन केलेलं आहे. तर माझ्या म्हणण्यानुसार मी त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की त्यांनी पहिला नदीवरचे अल्टरनेट पूल करणं गरजेचं आहे. गेल्या 20 वर्षामध्ये मोशी मार्गे आणि महिंद्रा मार्गे हे 2च ब्रिज सध्याला कार्यरत आहेत. तर त्याच्यावरूनच बहुसंख्य ट्रॅफिक जातं. तर भोसरी, पिंपरी चिंचवड इथून येणारे साधारण 70 ते 80,000 लोक या 2 ब्रिजेसवरूनच येतात. तर ते मोई मार्गे किंवा चिखली मार्गे नवीन ब्रिजेस करू शकतात. तर ते मी त्यांना निवेदन दिलेलं आहे. आता पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील मांढूळ नजीकच्या वग गावात वीज कोसळून आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतातून घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. पुण्याच्या शिवाजीनगरमधील नरवीर तानाजीवाडी इथल्या बस आगारात पहाटेच्या सुमारास बसला आग लागली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. नारळी पौर्णिमेनिमित्तानं आज मुंबईत शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालय पुढचे 3 दिवस बंद असणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लांबणीवर टाकलेला नाही. निवडणूक काळात भाजपनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण करणारच आहोत. गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आदिवासी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य सरकारनं राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना जाहीर केली आहे. आदिवासी महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प योजनेअंतर्गत असलेल्या योजनांमध्ये 15% हिस्सा हा महिलांना उचलावा लागतो. सरकारचा वाटा 85% होता, आता पूर्ण 100% अर्थसहाय्य सरकार करणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एका कुटुंबातील 2 महिलांनाच लाभ मिळणार असतानाही 3ऱ्या आणि 4थ्या महिलेनंही अर्ज केलाय. काहींनी रेशन कार्ड वेगळं असल्याचं दर्शवलं. वय 18 नसताना सुद्धा ते 18 पूर्ण असल्याचं दाखवून अर्ज केले. पण आता एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या नावापुढे FSC मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून त्यांच्या लाडकी बहीण योजनेतला लाभाचा पत्ता कट होणार आहे.
मावळच्या दारुब्रे गावामध्ये जिथे ऊस तिथे बांधावर नारळ आणि प्रति एकर एक जलतारा खड्डा अशा योजनेचं उद्घाटन मावळ गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी केलं. शेतीच्या बांधावरती नारळ रोपं लावून कोकणच्या धर्तीवर मावळात नारळाची झाडं लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या जुलै महिन्यातच सांगली जिल्ह्यात पावसाची तब्बल 122.7% तूट राहिली आहे. 2015 नंतर पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसासाठी सांगलीकरांना अजून 15 ऑगस्टपर्यंत वाट बघावी लागणार आहे. आठवड्याभराच्या उघडीपीनंतर गुरुवारी पुन्हा नागपूरसोबतच विदर्भात पावसाळी वातावरण तयार झालंय. गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. पुढचा आठवडाभर संपूर्ण विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. एक मोठी बातमी आहे. नवी दिल्लीतून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावरती जात आहेत. कर्नाटकमध्ये आज निवडणूक आयोगाच्या विरोधात निषेध मोर्चा काढला जाणार आहे. या कर्नाटकात मतचोरीचा आरोप करण्यात आलाय. त्या विरोधात आयोगाविरोधात निषेध मोर्चा काढला जातोय. बेंगळुरूतील फ्रीडम पार्क इथे मतदार यादीतील घोळाविरोधात कर्नाटक निवडणूक आयोग कार्यालयावरती निषेध मोर्चा काढला जाणार आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबतच राज्यातले काँग्रेसचे नेते उपस्थित असणार आहेत. काल राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन आयोगाविरोधात आरोप केले होते. त्यानंतर आज राहुल गांधी कर्नाटकात जात असल्यामुळे तिथं ते काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.